शिष्य स्वतःला आजही म्हणतोस की मी आजही शिकतोय. मग ही जी भूमिका बदललीस किंवा एक वेगळं त्याच्यात आपण म्हणूयात, तुला शिष्य असतानाही तू गुरु सुद्धा झालायस. आता अनेक विद्यार्थी तू तयार करतो आहेस, तू घडवतो आहेस. तर तू तुझ्या गुरूंबद्दल जसं भरभरून बोललास, तर मला आता हेही जाणून घ्यायला आवडेल की ह्याची सुरुवात कधीपासून की आता तू सुद्धा शिकवू शकतोस. म्हणजे कलाश्री जे संगीत गुरुकुल आहे, ह्याची सुरुवात किंवा ही संकल्पना कशी आली डोक्यात? सरांकडे शिकत असताना ना, माझं ऍक्च्युली शिकवण्याची आवड घरात मला आधीपासूनच होती खरं सांगायचं तर. कारण माझी आई शाळेत शिक्षिका होती आणि त्याच शाळेत मी शिकलेलो आहे. प्राथमिक शिक्षिका आई होती माझी. आणि तेव्हापासून लहानपणापासून शिकवण्याची आवड, आई कसं शिकवते ते बघणं आणि तिचे वर्ग पण सांभाळणं, अगदी खरं सांगायचं तर. त्यामुळे शिकवण्याची आवड आहे मुळात. आणि सरांचं शिकवणं त्या दृष्टीने नेहमी ऑब्झर्व करत राहिलो की कसं शिकवतात किंवा कसं मुलांना सामावून घेतात किंवा शिकवण्याचे किती पैलू या माणसाकडे आहेत हे खूप तेव्हा बघितलं गेलं माझ्याकडनं, ती आवड असल्यामुळे. सरांचं तेवढं त्यांनी प्रेम तेवढं करतातच, केलेलंही आहे. म्हणजे ओरडा खाल्ला असेल तर 10 मिनिटांनी त्यांनी जवळ घेतलं पण मला आठवतं. किंवा अरे ठीक आहे तू बोललो असेल मी रागात पण चालायचं, ह्या गोष्टी होतात मला माहितीये, मी पण यातून गेलो आहे. सगळं आहे. तू कौतुकाबद्दल बोललास, जसं ओरडा आहे तसंच कौतुकही आहे. तर एखादी अशी कॉम्प्लिमेंट किंवा एखादं असं काही आठवतंय का की गुरूंकडनं म्हणा किंवा तुझे जे सगळे प्रेक्षक वर्ग आहे तुझा, ह्यांच्याकडनं अशी एखादी कौतुकाची थाप किंवा असे काही कॉम्प्लिमेंट अशा आठवतात का की जी तुला असं वाटतं की बस हे म्हणजे हे पाहिजे होतं, कुठेतरी ह्याची गरज होती, किंवा हे एका कलाकाराची भूक असते की त्याला दाद मिळणं, मग ती गुरूंकडनं सुद्धा तो भुकेलाच असतो आणि अर्थातच रसिक प्रेक्षकांकडनं. सो असं काही आठवतंय का तुला की जी खूप मनाला तुझ्या भावली आणि त्या गोष्टीचं समाधान मिळालं की हे कौतुक म्हणजे खूप आहे? नाही, मला 2 प्रसंग तर अगदी 100% आठवतात. की एकतर म्हणजे तायडे सरांची प्रतिक्रिया, जी पण खूप रेअर. तायडे सर जनरली रिॲक्ट होत नाहीत जनरली, बाकी ते किती तसे म्हणजे बोलके असले किंवा पण गाण्यावरती रिॲक्ट नाहीत लवकर, त्यांच्याकडनं काढून घ्यायला लागते रिॲक्शन, असं एक आहे. आणि दुसरे माझे गुरु पंडित आनंद भाटे, आनंद गंधर्व, त्यांच्याकडे पण तेच रिॲक्ट होत नाहीत लवकर. अगदी त्यांना खूप वेळा तुम्ही विचारलं तर ते काहीतरी प्रतिक्रिया देतात. पण या दोन्ही व्यक्तींनी प्रतिक्रिया देणं हा प्रसंग मला फार महत्वाचा वाटतो. एकदा म्हणजे तर गुरुपौर्णिमेचा आमचा जो कार्यक्रम असतो दरवर्षी, त्यामध्ये मी गायलो होतो पुरिया कल्याण. आणि त्याच्यानंतर तायडे सरांनी मला अगदी जाहीरपणे सांगितलं होतं की मला भीमसेनजींची आठवण आली आणि असंच गाणं, हेच तुझं गाणं, हे तू कंटिन्यू कर म्हणून. सो हे जाहीरपणे त्यांनी मला सांगितलेलं आठवतं. आणि तेव्हा खरंच मी भाग्य समजतो की ती अशी प्रतिक्रिया गुरुकडनं मिळणं हे काय मोठं लक्षण आहे, खूप मोठं. आणि एकतर दुसरं म्हणजे आनंददादांची प्रतिक्रिया, की आता 2 वर्षापूर्वीच त्यांच्या घरी गायलो होतो आणि मग त्यांनी माझ्या बरोबर गाशील का हे तेव्हा सांगितलं होतं. की मग ती संधी त्यांनी मला सह्याद्री चॅनलवर एक एपिसोड झाला आत्तामध्ये आमच्या दोघांचा एकत्र, तेव्हा त्यांनी मग त्यांच्या शेजारी बसून मला गायला मिळालं. सो इतक्या मोठ्या व्यक्तीने त्यांच्या शेजारी बसून गायला मिळणं ही खूप मोठी प्रतिक्रियाच मी म्हणेन. कारण शब्दातून जरी ते व्यक्त कमी होत असतील तरी त्यांच्या कृतीतून कायम ते व्यक्त होतं. सो किंवा तू खूप चांगला शिकवतोस असं आनंदादांनी खूप वेळा म्हणले की तू म्हणजे मी परफॉर्मिंग मध्ये आहे, तू शिकवण्यात तू खूपच चांगला, खूप तुझ्याकडे खूप विचार आहे, त्यामुळे एखादी गोष्ट शिकवायचं असेल तर ते मला सांगतो की तू चांगला शिकवतोस माझ्यापेक्षा, तू शिकव जरा, मला तुझं शिकवणं फार आवडतं किंवा तुला वेगवेगळे मुद्दे दिसतात जे मला दिसत नसतील कदाचित. तो अशा प्रतिक्रिया फार महत्वाच्या. बरं, आशिष रानडे ते डॉक्टर आशिष रानडे हा प्रवास कसा होता किंवा काय वाटलं तुला? कधी वाटलं की आता मी ह्या गोष्टीसाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे, म्हणजे जी डॉक्टरेट मिळवलीस? कुठलाही कलोपासक म्हणेन मी, कुठलाही गाण्यात रमणारा माणूस हा फार ना डिग्रीच्या मागे नसतो फारसा. तसा मी पण होतो. त्यांना त्या डिग्रीमुळे काय होतं असे प्रश्न त्यांच्या मनात नेहमी असतात की आपण गाण्यात रमलेलो आहोत, रोज एक राग आपल्या दर्शन देत आहेत,
छान त्याच्यात आपण गुंग आहोत तर मग कशाला डिग्री पाहिजे किंवा त्याच्याने काय होतं असे प्रश्न सगळ्यांनाच पडतात, तसे हो. मलाही होते. त्यामुळे MA म्युझिक झालं अमरावती युनिव्हर्सिटीतूनच. आणि तिथून पुढे आता काय करायचं, म्हणजे लौकिकाची डिग्री म्हणतो आपण त्याला, हो अर्थातच. तर ती काय याच्या पुढे काय करायची असा प्रश्न होता. म्हणून मग तायडे सरांनी सुचवलं मला की तू डॉक्टरेटसाठी प्रयत्न कर, एक विषय घे आणि डॉक्टरेट त्यातून कर, अभ्यासही तुझा होईल. आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलतात, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, असं बरंच काय होतं. पण ऍज युजल ती खूप मनावर घेतलेलं नव्हतं पहिल्यांदा. मला असं वाटतं पहिले 2 वर्ष तर मी काहीच नसेल केलं, म्हणजे फक्त त्यांच्याकडनं ऐकत होतो की अरे कर, तुला मी सांगतोय तू काहीच मनावर घे, कर कर कर. मग काय मला माहित नाही, एका रात्रीत मला अचानक त्यांना फोन केला. 2 वर्ष होऊन गेले होते त्या गोष्टीला ऑलरेडी. एका रात्रीत मला असं वाटलं की सर मला ते डॉक्टरेटचं तुम्ही सांगत होता ना ते करायला पाहिजे ना का आता, आणि मला सांगा कसं करायचं ते वगैरे. मग ते म्हणजे काय झालं, मी म्हटलं नाही मी येतो तुम्हाला भेटायला होत्या. मग गेलो भेटायला आणि त्याच्यानंतर 2 वर्षात डॉक्टरेट झालं माझं कम्प्लीट. ऍक्च्युली ते मनावर घेतलं. आणि पण त्याच्यानंतरच मी म्हणलं ना की लौकिकाची डिग्री किंवा लौकिकाची पदवी जी डॉक्टरेट मला मिळाली ती परत गुरूंच्या आशीर्वादानेच मिळाली, कारण तो विषय त्यांनीच मला सिलेक्ट करून दिला होता. मला अजून एक असं विचारायचं आहे दादा की तुझा हा प्रवास, म्हणजे तू आजही म्हणतोस की मी शिकतोय किंवा मी अजूनही विद्यार्थी दशेत आहे, तर एकतर कलेला वय नसतं किंवा कलेतल्या शिक्षणाला तर त्याहून वय नसतं. बरेच जे ह्या क्षेत्रात आता नव्याने येणार आहेत, मी म्हणणार नाही की तरुणच पिढी आहे किंवा यंगस्टर्स जे आहेत तेच येत आहेत असं नाही, तर अनेकांना असं वाटतं की ओके आता माझी रिटायरमेंट झाली आहे, मी काही वर्ष स्पेसिफिक एका प्रोफेशनमध्ये घालवलेत, पण मला आता माझी जी आवड आहे किंवा काही कारणाने त्यांचं राहिलेलं असतं हे कुठेतरी, तर आता त्यांना त्यात यायचंय, तर त्यांना गाणं सुरू करायचंय किंवा गाणं शिकायचंय, गाणं गायचंय. तर अशांसाठी आता अनेक प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे जसं कराओके आहे किंवा अगदी जे क्लासेस आहेत की जे सुगम संगीत शिकवतात, अगदी शास्त्रीय नाही पण सुगम संगीत पण शिकवणारे आहेत. तर काय सांगशील तू अशांना, किंवा काय कशा पद्धतीने त्यांनी हा प्रवास सुरू केला पाहिजे, काय सांगशील तू नव्याने येणाऱ्यांसाठी? नाही, अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेतच नक्कीच, आणि त्याचं प्रमाण वाढतच आहे, प्रश्न नाही. पण तरी मी एक सांगेन की शास्त्रीय आपलं अभिजात संगीत आहे ना, ते मुळातच ते इतकं निसर्गाशी आणि तुमच्या शरीराशी खूप रिलेटेड आहे. त्यामुळे आपण जसं जिमला जातो ना, की जिमला जातो तर का जातो, तर आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून, आपला फिटनेस चांगला राहावं, आणि तो फिटनेस चांगला राहिला तर मग आपण जे प्रोफेशन करतोय त्याच्यात तुम्ही चांगलं काहीतरी करू शकता. मुळात आपण व्यवस्थित पाहिजे, ठणठणीत पाहिजे, त्याच्यासाठी आपण जिमला जातो. त्याच्यासाठी पण गाणं, मला असं वाटतं गाणं त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघायला पाहिजे की मानसिक आरोग्य तुमचं चांगलं असावं. आणि म्हणजे अनेक ज्येष्ठ नागरिकांचं उदाहरण तू ज्येष्ठ नागरिकांचं जसं विषय काढलास, तर अनेक ज्येष्ठ नागरिकांना बीपी, डायबेटीज, शुगर आणि हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा शारीरिक काही प्रॉब्लेम्स आहेत, असे अनेक, मग ते अनेक सर्जरी बनून जायला लागतं, गोळ्या घेतात आणि त्यांचं रुटीन झालेलं असतं ते सगळं. पण मला असं वाटतं या वयात त्यांनी शास्त्रीय संगीत शिकलं किंवा ऐकलं, निदान त्याचा सहवास जरी मिळाला तरी त्यांचे अर्ध्याधिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मानसिक आरोग्य आणि ज्येष्ठांमध्ये तर मानसिक आरोग्य जपायची तर अतिशय जास्त गरज असते. त्यामुळे त्या वयात त्यांनी शास्त्रीय संगीत ऐकायला पाहिजे, त्या सहवासात राहायला पाहिजे. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही खूप ग्रॅमॅटिकल शिका, खूप त्यात कलाकार व्हा किंवा खूप काही अपेक्षा त्यात निर्माण होतील असं काहीतरी करा, असं नाही मला म्हणायचं. पण निदान त्याचा सहवास तरी घ्या, तुमचं आयुष्य आनंदी तरी होईल ऍटलिस्ट, किंवा त्याच्यातून एक विरघळून जातो माणूस शास्त्रीय संगीतामध्ये. मी म्हणलं ना, रागाचा अनुभव जसा मला येतो तसा त्यांनाही येईल. घेतलं तर सगळ्यांनाच. राग असं व्यक्ती म्हणून बघत नाही की बाबा आशिष रानडे म्हणूनच मी हा अनुभव देईन आणि अमुक एक व्यक्ती म्हणून मी देणार नाही. रागाला काही व्यक्ती कळत नसते. जो त्याच्या जवळ जाईल तो त्याला रागाची अनुभूती येतेच. त्यामुळे आपण त्याच्या जवळ जातो का हे प्रत्येकाने जर विचार केला तर ती अनुभूती नक्कीच येईल. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी तर जरूर याचा म्हणजे फायदा घेतला पाहिजे. आणि बाकीचं संगीत त्यांनी करावंच, जरूर करावं, ते काय वाईट असं मला म्हणायचं नाही. पण ज्या गोष्टीमुळे आपलं आतलंच सगळं बदलतंय, माणूस निर्मळ
ज्याच्यामुळे होतोय ती गोष्ट जर आपण करत नसू आणि बाकी सगळं करत असू तर त्याला काय उपयोग, काहीच उपयोग नाही. त्यामुळे त्या दृष्टीने मानसिक आरोग्य म्हणून बघायची जास्त गरज आहे. हे जर बघितलं तर खूप छान होईल. आणि खरं तर आता म्हणजे अगदी डॉक्टर्सच नाही तर जे सायकोलॉजिस्ट आहेत किंवा ह्या फील्ड मधली जी लोक आहेत तर हेच सजेस्ट करतात की म्युझिक इज अ थेरपी. म्हणजे तुम्हाला आजार असो किंवा नसो प्रश्न तो नाहीये, पण सध्याची लाईफस्टाईलच एवढी भयानक आहे ना की त्यातनं तुम्हाला तुमचा स्ट्रेस कमी करण्याची अत्यंत गरज आहे. किंवा तुम्हाला जर तुमचं लाईफ खऱ्या अर्थाने अजून आहे त्याच्यापेक्षा 5-10 वर्ष वाढवायचं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने एका बॅलन्स लाईफस्टाईलची गरज आहे. आणि माझ्या मते त्याच्यात म्युझिक किंवा गाणं हा खूप बेस्ट महत्वाचा आहे मला असं वाटतं. आणि आता जसं ज्येष्ठ नागरिकांचं झालं तसंच काही यंगस्टर्स आहेत म्हणजे अगदी लहान मुलांपासून आपण म्हणूयात खरं तर की शाळेत जातात तेव्हापासून त्यांना असं असतं की मला गाणं गायचंय. आणि मला गाणं गायचंयची कन्सेप्ट त्यांची अशी आहे की मला घरी 4 पाहुणे आले तर त्यांच्यासमोर नाही मला गाणं गायचं, मला थेट स्टेजवर गायचंय किंवा मला एखाद्या मोठ्या स्क्रीनवर एखाद्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मग तो रियालिटी शो असेल किंवा इतर कुठे असेल अशा ठिकाणीच मला गायचंय तरच मी गाणार, अशी एक कन्सेप्ट झाली आताची. आणि मला असं वाटतं पालक सुद्धा त्यासाठी तेवढे जबाबदार आहेत. तर तू ह्या क्षेत्रात एवढे वर्ष काम करतोयस किंवा आज तुला एवढं त्याबद्दलचं ज्ञान आहे, तुझी प्रोसेस ही अजूनही चालू आहे, तर ह्या मुलांना तू काय सांगशील किंवा मुलांपेक्षा मी तर म्हणेन आधी पालकांना काय सांगशील तू ह्याबद्दल? काय आहे ना, आजचं सभोवतालचं जर आयुष्य बघितलं ना आपण तर इतके वाईट प्रसंग आपण बघतो किंवा मुलं कुठल्या वळणाला लागतात, मोबाईल 24 तास हातात असतो, अनेक चुकीचे प्रसंग मुलांसोबत घडतात. ते घडतात तर का घडतात तर कारण आपण त्यांना जिथे संस्कारक्षम शिक्षण होईल असं शिक्षण देण्यात आपण कमी पडतोय कुठेतरी, म्हणून ते होतं. आणि संस्कार घडवणारं सगळ्यात प्राथमिक पहिली गोष्ट महत्वाची असेल तर संगीत. मला असं वाटतं संगीत हे संस्कार देतं, ते शिकवत नाही, त्याचे धडे नाही आहेत असे पहिला धडा दुसरा धडा तिसरा धडा, ते संस्कार आहेत. तसं आई बाबा आपल्याला संस्कार करतात की हे करायचं हे करायचं नाहीये, संध्याकाळी दिवा लावायचा, दिवापाशी नमस्कार करायचा, हा संस्कार आहे, हा धडा नाहीये. म्हणजे पहिल्या धडात लिहिलंय की बरं आज संध्याकाळी 7 वाजता दिवा लावायचा असं मला आठवत नाही, पण तो संस्कारच दिला त्यांनी दिला. सो संगीत हा धडा नाहीये, तो संस्कार आहे. हे जर लक्षात घेतलं ना तर तो संस्कार करायला पाहिजे. आणि तो संस्कारासाठी म्हणून संगीत शिकवलं गेलं ना तर पुढची पिढी नक्की बदलेल. ह्या घटना ज्या दिसतात आपल्या आजूबाजूच्या होणाऱ्या त्या नक्की कमी होतील. आता जर नीट ऑब्झर्व केलं तर कला शिक्षण घेतलेले सगळे मुलं असतील किंवा आज जे मोठे कलाकार आहेत जे अभिनय क्षेत्रात आहेत, नाटकामध्ये आहेत, गाण्यामध्ये आहेत, नृत्यामध्ये आहेत, चित्रकलेमध्ये आहेत, हे सगळ्या कला जर शिल्पकला शिकणारा एखादा विद्यार्थी असेल तर हे कधीही तुम्हाला असे चुकीचे प्रसंगांमध्ये त्यांचं नाव तुम्हाला आढळणार नाही किंवा कुठेतरी ते चुकीचं बोलतायत किंवा भडक काहीतरी प्रतिक्रिया देत आहेत किंवा या अशा प्रसंगांमध्ये कुठेतरी अडकलेले आहेत असं सापडणारच नाही. हे सगळे असेच लोक असतात की ज्यांना कलेचा सहवासच नाही. त्यामुळे हे सरळ जर डिवाइड केलं तर लक्षात येतं की कलाकार किंवा कलेचा थोडासा सहवास असलेला मुलगा वेगळा आहे आणि कलेचा अजिबात सहवास नसलेला मुलगा वेगळा आहे. हे जर तुम्ही नीट बघितलं तर आपोआपच कलेचं शिक्षण हे काहीतरी घडवत आहे म्हणजे ना. त्याच्यामुळे सोसायटी चेंज होते आहे, मुलांचे विचार बदलतात, संस्कार बदलतात, वागणं बोलणं बदलतं, व्यक्तिमत्व बदलतं. म्हणजे माझ्याकडेच मी बघतो ना की लहान मुलं जेव्हा येतात आणि ते त्यांना कळतं की इथे काहीतरी आपल्याला मिळतंय, पालकांना पण लक्षात येतं की हे वेगळं काहीतरी आहे. कारण शिकवण्याची पद्धत मुळात माझी वेगळी आहे थोडीशी. तर मग तिथे वेगळं घडताना मग काय वेगळं असतं की 2-3 वर्षांनी त्या मुलाच्या वागण्यात फरक पडलेला असतो, बोलण्यात फरक पडलेला असतो, गुरूंबद्दलचा आदर बदललेला असतो किंवा एकूणच आपल्या गोष्टींबद्दलचं त्याचं संस्कृतीचं आकर्षण त्याचं वाढलेलं असतं. भारतीय संस्कृती खूप बदल होतो, राहणीमान बदलतं. म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं तर 7वी-8वीतले मुलं कुर्ते घालायला लाज वाटते त्यांना जीन्स किंवा टी शर्ट घालायचा असतो, काहीतरी लिहिलेला टी शर्ट घालायचा असतो किंवा काय तुमचं स्लीवलेस टी शर्ट असतात, काय बरंच काय काय असतं. असे पण मुलं माझ्याकडे आलेले आहेत की जे त्यांना कधी कुर्ती घालायची सवयच नव्हती, पण मी त्यांना कधी सांगितलं नाही की तुम्हाला कुर्ताच घालायला लागेल म्हणून. आमचा हा युनिफॉर्म म्हणून आम्ही घालत नाहीये. पण त्यांना नंतर
असा चेंज होतो की त्यांना कुर्त्यांची संख्या वाढायला लागते त्यांच्या घरामध्ये आणि टी शर्टची संख्या कमी होते. आणि मग नंतर पालकांच्या प्रतिक्रिया असे येतात की सर अहो तो इतका बदललाय की त्याला आता कुर्त्यांचे दुसरं घालायला आवडतच नाही, त्याला कुर्ता त्याला आवडायला लागतो. आणि कुर्ता घातल्यामुळे त्याच्या वागण्या बोलण्यात बदल होतो. कारण मला नेहमी असं वाटतं कुर्ता घातलेला कुठलाही व्यक्ती वाकडं तिकडे वागणार. म्हणजे फक्त ग्लॅमरच्या मागे न जाता जे ओरिजिनल आहे, जे आपलं हार्ट आहे आपण ज्याला म्हणतो, की त्या गोष्टीचं शिक्षण किंवा ती गोष्ट खऱ्या अर्थाने शिकली पाहिजे किंवा आत्मसात केली पाहिजे. आणि खरंच एक माणूस म्हणून, उत्तम माणूस म्हणून घडण्यासाठी या गोष्टीचा खूप उपयोग होतो. हा खूप सुंदर मेसेज खरं तर तू दिलायस आजच्या या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून. आपण आता पुन्हा एकदा वळूयात तुझ्या गाण्याकडे. तर मगाशी तू एवढ्या रागांबद्दल बोललास की जे तू म्हणतोस की तुझ्या सगळेच जवळचे आहेत, पण त्यापैकी तू काही नावं घेतलीस, तर त्यापैकी एखादा सादर करशील का? हा, मारवाच गातो मी. क्या बात आहे. गुरु बिन ज्ञान, गुरु बिन ज्ञान न पावे, गुरु बिन ज्ञान न पावे. मन मूरख सोच सोच काहे पछतावे, गुरु बिन ज्ञान न पावे, गुरु बिन ज्ञान न पावे, गुरु बिन ज्ञान, गुरु बिन ज्ञान, गुरु बिन ज्ञान. वाह, क्या बात आहे. खूप सुंदर. तू आता राग एक मारवा राग सादर केलास, तर म्हणजे पुन्हा थोडासा सिमिलर प्रश्न आहे माझा. गुरूंकडनं शिकताना किंवा तू स्वतः शिकवतोयस आता, आणि किंवा कार्यक्रमही तू अनेक करतोयस, शास्त्रीय संगीत त्यात असेल किंवा अगदी गाणी, सुगम संगीत आपण ज्याला म्हणतो, तर असं कुठलं गाणं आहे का की जे सुरुवातीपासून तुझ्या मनात त्याबद्दलचा थोडासा कॉन्शियसनेस आहे की अरे हे गाताना म्हणजे आजही तुला थोडंसं दडपण येतं किंवा आजही असं वाटतं की अरे हे गाणं मला गायचंय बरं का आता, तर असं कुठलं गाणं आहे का की जे तुझ्या शिक्षणापासून जे तू शिकवतोयस इथपर्यंतच्या पूर्ण प्रवासात एक असं आहे, त्याबद्दलचा कॉन्शियसनेस थोडा? तसे अनेक गाणे असतील, म्हणजे खरं सांगायचं तर. कारण कॉन्शियस नेहमीच व्हायला लागतं, कारण ती गोष्ट अशी की तुमच्या हातातच नसते कधी. बरोबर. सारखं तुम्हाला कॉन्शियस व्हायला लागतं. तरी सुद्धा मला त्यातल्या त्यात वसंतरावांची गाणी, वसंतराव देशपांडेंची गाणी जेव्हा मी रियाजात घेतो किंवा गायला घेतो किंवा कुठेतरी गायचं असतं, तेव्हा ते जास्त अलर्ट व्हायला लागतं. कारण इतकी दैवी फिरत त्यांच्याकडे होती. त्याच्यातल्या त्यात या भवनातील गीत पुराणे हे जेव्हा मी गातो किंवा गायचं असतं किंवा शिकवायचं असतं, त्यावेळेला प्रचंड अलर्ट कायम असतो. कारण ते इतकं भयंकर गायलंय त्यांनी मुळातच की ते अडॅप्ट करणं फार अवघड जातं. आणि दैवी फिरत असलेल्या माणसाकडनं त्या ढंगामध्ये गाणं, कारण ते आणि लोकांनी ऐकलेलं असतं खूप वेळेला, त्यामुळे ती फिरत तुमच्या गळ्यात आली नाही किंवा तो पॅटर्न तसा आला नाही तर कदाचित ते वेगळं वाटू शकतं. त्यामुळे ते दडपण कायम असतं. किंवा अभिषेकी बुवांची काही गीतं आहेत, काटा रुते कोणाला म्हणा, गाणी अवघड आहेत फार, आणि विशिष्ट विचारांनी गाणी केलेली होती, किंवा देवाघरचे म्हणा. त्यामुळे नाट्यसंगीतातल्या गोष्टी फार चॅलेंजिंग मला वाटतात.
आणि नाट्यसंगीताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते लाईव्ह गायला गेलं, नाटकामध्ये गायला गेलेले, त्यामुळे ते अजून चॅलेंजिंग होतं, कारण त्यांनी त्या लाईव्हच्या भूमिकेतून गायल्यामुळे ते अजून अवघड करून ठेवले. मैफिलीतलं जर असतं ना ते, तर कदाचित थोडं ते सोपं होऊ शकलं असतं मे बी, पण ते त्यांनी उभ्या उभ्या नाटकात गाण्यासाठी केलेलं असल्यामुळे ते फार अवघड होऊन गेलं. अवघड झालं. त्यामुळे